नमस्कार मंडळी, श्री गुरुदेव दत्त. तर आता पावसाळा चालू झाला आहे. पावसाळा चालू झाला म्हटलं की सर्दी खोकला वगैरे चालूच होतं, ताप वगैरे हे घरोघरी असं म्हणजे हा सगळा त्रास चालूच होतो. आणि त्यात जर लहान मुलं असतील तर मग काय जास्तच असतं. लहान मुलांना लगेच सर्दी खोकला होतो आणि शाळेत जातात त्यामुळं त्याचं प्रमाण जास्त म्हणजे वाढतंच, कारण इतर मुलांना वगैरे झालेलं असतं त्याबरोबर ह्यांना पण ते इन्फेक्शन होतंच. तर त्यासाठीच आपण एक आज घरगुती उपाय बघणार आहोत. म्हणजे पूर्वीपासून ही लोक म्हणजे करत आलेले असं आहे तो उपाय. काढा आपण करणार आहोत खोकल्यासाठी. तर त्यासाठी बघा काय काय वापरले मी इथं. तुळस घेतले, एकूण 2 मूठ अशी मी तुळस घेतली. स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. घरातलीच आहे त्यामुळे काय इतका विषय नाही, पण तुम्ही बाहेरून जर आणणार असाल तर चांगली पाण्यातनं पहिल्यांदा स्वच्छ निवडून घ्या आणि मग त्याच्यावर किडे वगैरे नाहीत ना बघून वगैरे पाण्यानं चांगलं भिजवून वगैरे धुवून घ्या. तर 2 मूठ अशी एकूण मी तुळस घेतली आहे. ही आत्ता 1 मूठ घातली आहे, नंतर आणि 1 मी मूठ घातलेली आहे. तर 1 इंच एवढं आलं घेतले, त्याचे बारीक तुकडे केले. तुम्ही चेचून जरी घातलं तरी चालेल, पण जास्तीचा त्याचा रस असा निघणार नाही ना, म्हणजे चेचताना ही काळजी घ्या, कारण आपल्याला ह्या काढ्यात आपल्याला त्याचा रस महत्त्वाचा आहे. तर दालचिनी पण घेतली आहे मी. जाड सालीची थोडी घेतली आहे आणि पातळ सालीची थोडी अशी घेतली. ती 1-1.5 चमचा इतकी होईल अशी अंदाजाने घेतलेली आहे. बाकीचे जे आहे लवंग आणि मिरे जे घेतले ते मी 1-1 चमचा घेतलेला आहे. आपण पोहे वगैरे खातो ना तो चमचा तेवढं घेतलेलं आहे. आता दुसरे 1 मूठ होते ते मी ह्यात घालून घेतलेले आहे तुळस. तर पाणी घ्यायचं आहे. हे आता मी पाऊण पातेलं पाणी घेतलं आहे. तर ह्याला असं प्रमाण असं नाही आहे, पण तुम्ही किती जरी पाणी घेतलं ना तर त्याचा अर्क आपण काढल्यासारखं करायचं आहे. अगदी पण अर्क असं म्हणायचं नाही आहे, म्हणजे 1/4 वगैरे आपण नाही करायचं आहे, निम्म्यापेक्षा कमी करायचं आहे पण. तर आता हे चांगलं आपण पहिल्यांदा उकळून घ्यायचं आहे. ह्यात मी अजून गूळ घातलेला नाही आहे. गूळ आपण थोडा नंतर घालणार आहोत थोड्या वेळानं. तर ह्यात मी लवंग 1 चमचा, मिरे 1 चमचा, दालचिनी, तुळस आणि आलं घातलेलं आहे. ह्यात तुम्ही गुळाऐवजी खडीसाखर पण घालू शकता किंवा गूळ आणि खडीसाखर असंच घालू शकता. साखर घालायची नाही आपल्याला, खडीसाखरच म्हणते, कारण खडीसाखर ही म्हणजे त्याचं जे हे असतं ना गुणधर्म हा थंड असतो. आणि आपण हे सगळे जे पदार्थ घातले ते उष्णता वाढवणार आहेत, कारण सर्दी खोकला हा उष्णतेमुळे असं होतो. तर उष्णता ही उष्णतेला मारक असते, म्हणून आपण हा काढा करतो. तर आणि ह्या काढ्यानं काय होतं, कफ असा साठला जात नाही, बाहेर पडतो मुलांचा कफ. आपण जी औषधं खोकल्यावरची वगैरे देतो ना, तो कफ काय होतो, खोकला त्यांचा मुलांचा कमी होतो, पण तो कफ ना साठत जातो ह्याच्या छातीत. तर हे तुम्ही असा काढा वगैरे दिला ना मुलांना तर तो त्यांचा कफ साठला जात नाही, उलटी वाटे वगैरे असा त्यांचा कफ निघून जातो. तर हा काढा तेवढ्यासाठी म्हणजे महत्त्वाचा आहे. आता माझ्या घरात माझ्या मुलीला खोकला झालेलाच आहे, म्हणून मी हा काढा करून दाखवते. ह्याचबरोबर अजून एक उपाय आहे, तो पण मी करून दाखवणार आहे आणि बाकीचे जे उपाय आहेत ते मी सांगणार आहे, कारण ते इतके काय अवघड नाही आहेत आणि करून दाखवायची त्याला काही गरज नाही आहे. तर ह्याऐवजी मग गूळ पण उष्ण आणि हे पण उष्ण होतं आहे, तर मग अतिउष्णता होऊ नये म्हणून, कारण ह्या काढा आणि काढ्याचं प्रमाण पण जास्त प्रमाणात प्यायचं नाही आहे. 2 चमचेच वगैरे असं घ्यायचं आहे आणि पिताना पण ते गरम करायचं आहे काढा आणि मग प्यायचं, आणि त्याच्यावर लगेच पाणी वगैरे प्यायचं नाही किंवा पाणी पण मिक्स करून ह्यात प्यायचं नाही आहे. आता मी ह्यात गूळच घातला आहे. तुम्ही हा गूळ आणि खडीसाखर हे दोन्ही असं पण घालू शकता किंवा खडीसाखर घालून पण काढा करू शकता, कारण गुळाचे पण गुणधर्म हा उष्णतेचाच असतो. तर किंवा निम्मा गुळ आणि निम्मी खडीसाखर असं पण तुम्ही घालू शकता. मी इथं खडीसाखर म्हणते, साधी साखर वापरायची नाही आहे. खडीसाखर जी असते ना गोल गोल अशी येते तीच असते, ती वापरायची आपल्याला. तर थोडासा अर्क असा निघायला चालू झाल्यानंतर मग मी गूळ घालून घेतला आहे आणि आपल्याला हा आता काढा चांगला आटवून घ्यायचा आहे. आणि ह्याच्यापेक्षा निम्म्यापेक्षा कमी झाला ना की आपल्याला तो बंद करायचा आहे, पण त्याचा 1/4 वगैरे पण करायचं नाही. आणि तुम्ही कितपत काढा आटवून घेता ना त्यावर त्याचं प्रमाण म्हणजे अवलंबून असतं घेण्याचं. लहान मुलांना 1-2 चमचे दिले ना तरी चालतात, आणि मोठ्याने थोडेसे 1 3-4 चमचे घेतलं ना
सकाळी संध्याकाळी असं 2 वेळा घ्यायचा आहे काढा हा. म्हणजे आपला कफ वगैरे असा छान लगेच बाहेर पडतो आणि खोकला इतका म्हणजे असं छातीभर असं खोकला कफ होत नाही. तर हे बघा आता आपलं हे झालेलं आहे. जरासं अजून आटवलं की आपला काढा तयार आहे. मग गार करून तो आपण बरणीत वगैरे भरून ठेवायचा आहे. आणि तुम्ही कितपत आटवता त्यानुसार ते प्रमाण तुमचं घेण्याचं म्हणजे अवलंबून असतं. जर तुम्ही इतका आटवला नाही, थोडासा हे केला, तर तुम्ही जास्त प्रमाणात तो काढा घेऊ शकता. जितका तुम्ही आटवाल तेवढं त्याचं प्रमाण म्हणजे घेण्याचं ना प्रमाण कमी करायचं आहे. पातळ जितका असेल तेवढा तुम्ही जास्तीचा घेऊ शकता. आता आपला काढा तयार आहे. तर आपण हा आता बरणीत भरून ठेवायचा आहे. आणि बरणी ही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तरी चालते. म्हणजे ज्यावेळी आपल्याला लागेल ना त्यावेळी थोडासा काढायचा आहे, गरम करायचा आहे आणि मग द्यायचं आहे मुलांना वगैरे, किंवा तुम्हाला वगैरे सर्दी झाली असेल तर गरम करून घ्यायचं आहे. आणि ह्यावर पाणी वगैरे लगेच प्यायचं नाही, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. कुठल्याही खोकल्याच्या औषधासाठी वगैरे ना, जे औषध तुम्ही खोकल्यासाठी घेताय ना त्याच्यावर लगेच पाणी प्यायचं नसतं. कारण ते आपल्या घशाला लागून जाण्यासाठी ते महत्त्वाचं असतं, किंवा तिथं ते राहण्यासाठी महत्त्वाचं असतं. त्यामुळे पाणी वगैरे प्यायचं नाही. आणि ह्या काढ्यात पाणी पण मिक्स वगैरे करून प्यायचं नाही आहे, असंच नुसतं प्यायचं आहे. तर मी अगदी घट्ट पण नाही केला आणि अगदी पातळ पण नाही केला. तर हे 2 चमचे जरी मुलांना तुम्ही दिले ना तरी चालतं. सकाळी आणि संध्याकाळी, सकाळी 2 चमचे, संध्याकाळी 2 चमचे. आणि ह्या दुसऱ्या आता मी गोळ्या केल्यात त्या दाखवते मी तुम्हाला गोळ्या. तर हे बघा, ह्यात मी सुंठ पावडर घेतली आहे. तुम्ही नुसती साधी आपली सुंठ असते ती जरी मिक्सरला फिरवून घेतली तरी चालते. खरं माझ्याकडे ही पावडर होती. तर 1 चमचा मी हा पोह्याचा मोठा 1 चमचा आहे, 1 चमचा सुंठ पावडर घेतले. त्यात मी आता पाव चमचा ज्येष्ठमध पूड घालणार आहे. पूर्वी ज्येष्ठमध पूड घातली जायची नाही ह्यात, पण मी आता ज्येष्ठमध पावडर घालणार आहे. तुम्ही काढ्यात जरी 1 चमचा ज्येष्ठमध पावडर टाकली ना तरी पण चालू शकतं. मी आता ह्या गोळीत घातली होती म्हणताना मी दिली नाही आहे. तर पाव चमचा मी ज्येष्ठमध पूड घातले, 1 चमचा सुंठ पूड घातले. आणि ह्यात जेवढा आपल्याला गूळ बसेल ना तेवढा घालून चांगला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही घेताना म्हणजे वाटी वगैरे घ्या, किंवा असं हे सगळं मिक्सरवरनं जरी फिरवलं तरी चालतं. काय होतं, आता माझं हे ताट उडून सगळं आता गूळ फोडताना ना, किंवा गूळ खिसून वगैरे घ्या. मी जरा शॉर्टकट केला तर ते सगळं सांडलं असं झालं. पण तुम्ही ते तसं म्हणजे करताना गूळ फोडून तर घ्या, नाही तर खिसून तर चांगला घ्या. तर असं हे चांगलं मिक्स करायचं आहे. फक्त हे एवढे 3 गोष्टीच घालून आपल्याला एक गोळी करायची आहे. आणि गोळी पण अशी म्हणजे फार अशी मोठी नाही करायची आहे, छोट्या छोट्या आपल्याला गोळ्या करायच्या आहेत. बघा, ते आता थोडा गूळ कमी वाटला म्हणताना मी, आणि बघा हे असे ॲक्सिडेंट होतात काहीतरी शॉर्टकट करायला गेलं की. तर तसंच झालेलं आहे माझं. तर गोळी होण्या इतपत आपल्याला गूळ त्यात ॲड करायचं आहे आणि ते गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आता ते गोळे पण किती करायचे हे पण उष्ण असतं, त्यामुळे ह्याचं पण प्रमाण अगदी म्हणजे थोड्या प्रमाणातच घ्यायचं आहे, जास्त आणि खायचं नाही. एका दुसरीच गोळी दिवसभरात खायची आहे, जास्त द्यायचं नाही मुलांना. आणि काढा आणि हे दोन्ही एकदम असं तुम्ही देऊ नका. मी फक्त हे 2 प्रकार करून दाखवलेत, पण दोन्ही म्हणजे मुलांना द्यायचं नाही आहे. ह्या दोन्हीपैकी कुठली तरी एक गोष्ट दिली तरी चालते, किंवा 2 वेळा काढा दिला तर एकदा तुम्ही ही फक्त गोळी द्या, असं करायचं आहे. कारण मुलांच्यात मग जास्त उष्णता वाढू शकते. आणि मुलांना हे जर तुम्ही देत असाल तर पाणी त्यांना प्यायला जास्त सांगायचं आहे, कारण मग ते उष्णता मग इतक्या प्रमाणात वाढत नाही. तर ह्या पण गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आता आपल्याला छोट्या छोट्या अगदी गोळ्या करून घ्यायच्या आहेत. मी तुम्हाला दाखवीन छोटी म्हणजे कितपत, म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये वगैरे लक्षात येत नाही कितपत आहेत त्या. तर फार मोठ्या अशा गोळ्या करायच्या नाहीत. मी दाखवल्या त्याच्यापेक्षा पण छोट्या तुम्ही गोळ्या करू शकता. आता मी एक मिरा घेऊन दाखवणार आहे. मिऱ्याची साईज आणि ह्याची साईज ह्यावरून तुम्हाला डिफरन्स लक्षात येईल. कारण असं हातात वगैरे घेऊन लक्षात येत नाही की कितपत मोठी आहे किंवा किती छोटी आहे. तर हे अर्धी जरी दिली किंवा एक बारकी गोळी दिली तरी चालते. मी आता 2-4 मोठ्या आणि 1 लहान अशा गोळ्या केलेल्या आहेत, म्हणजे मोठ्यांसाठी आणि छोट्यांसाठी असं करून दाखवलेलं आहे. तर ते प्रमाण मात्र तुम्ही हे करा, कारण उष्णता ह्यानं वाढते. आणि ही पण गोळी खाल्ल्या लगेच कफ पडतो, त्यामुळे हे फार म्हणजे चांगला उपाय आहे, हे घरगुती उपाय आहे ती. आणि हे पूर्वापार चालत आलेले आहेत. आणि मी करते म्हणजे काढा आमच्यात असतोच. खोकला वगैरे झाला ना की त्यामुळे मुलांना ॲडमिट वगैरे करायची काही गरज भासत नाही खोकल्यासाठी.
तर हे मी गोळ्या आता तयार करून घेणार आहे आणि हे पण कसं आपल्याला एका डब्बीत वगैरे भरून ठेवायचं आहे, म्हणजे ते चांगलं राहतं, स्टोअर राहतं, पाणी वगैरे पण काही सुटत नाही. एकदा तुम्ही केल्या लगेच डबीत घालून ठेवलं ना की चांगले राहतात. ते मोठी पण ह्या गोळ्या घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. तर असे हे घरगुती उपाय पण आपण म्हणजे करायला हवेत. प्रत्येक म्हणजे गोष्ट लगेच डॉक्टरांच्याकडे दाखवणं पण चांगलं नाही, कारण सर्दी खोकला हा बाहेर पडणं पण तेवढंच गरजेचं असतं. तर त्या डॉक्टरांच्या उपायाबरोबर हे पण उपाय आपण करायचे आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. माझे चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू नका.